नमस्कार, मी डी पांढरे. माझा परिचय देत आहे माझ्या मतदारसंघ बांधवांना. मी डी पांढरे 1995 पासून मी प्रिसिजन कॅम्पशॉफ्टमध्ये काम करत होतो. मी 20 ते 25 वर्ष झालं आंबेडकरी चळवळीमध्ये, बहुजन चळवळीमध्ये काम करत आहे. माझ्या रक्तातच चळवळी असल्यामुळे मी प्रिसिजनमध्ये कामगारावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात अनेक आंदोलनं केली. कामगारांना न्याय मिळवून दिलेला आहे आणि कामगारांसाठी जे योजना आहेत ते योजना लागू करून मॅनेजमेंटला भांडून ते मी केलेलं आहे. आणि फक्त आणि फक्त कामगारांसाठी मी माझी नोकरी घालवली आहे. नोकरी गेल्यानंतर मी पूर्ण वेळ सोशल वर्कर समाजामध्ये काम केलेलं आहे. समाजाच्या जे अडीअडचणी आहेत, बहुजन चळवळीत काम केलं आहे. रासप असेल, भारी बहुजन महासंघ असेल, वंचित बहुजन आघाडी असेल. मी आंबेडकर चळवळीमध्ये आणि आंबेडकर जनतेमध्ये राहिलेला माणूस आहे. माझी हात जोडून विनंती आहे की प्रभाग क्रमांक 6 या ठिकाणी मी माझी मुलगी भाग्यश्री ताई पांढरे यांना उभा केलेला आहे. तर माझी एकच विनंती आहे, आपण बघत आहात आज ह्या राजकारणाचं, ह्या धनदांडग्या राजकीय पुढाऱ्यांनी व्यवसाय मांडून ठेवलेला आहे, धंदा मांडलेला आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता. गोरगरीब लोकांनी, गरिबाच्या मुला मुलींनी राजकारणामध्ये येऊ नये, कारण त्यांच्याकडे पैसाच नसतो. कारण हा बिझनेस झालेला आहे, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता. पुन्हा तेच ते सांगतात आम्ही जनतेच्या सेवेसाठी आलो आहे, सांगतात आम्ही जनतेच्या सेवेसाठी ह्या पक्षातून त्या पक्षात गेलो, त्या पक्षातून ह्या पक्षात आलो. हे जनतेच्या सेवेसाठी नसून स्वतःच्या मेव्यासाठी, स्वतःच्या मुलाबाळासाठी, स्वतःच्या नातलगासाठी, नातू पुतण्या, चुलता, भाचा, बायको, हे त्यांच्या परिवाराच्या उन्नतीसाठी, त्यांच्या परिवाराच्या भल्यासाठी हे बेडकासारखं ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात उड्या मारत आहात, संधी साधूपणा करत आहेत. पण आमच्यासारखे जे 20-25 वर्ष हे आंबेडकरी चळवळीमध्ये, बहुजन चळवळीमध्ये आम्ही आमचं आयुष्य घातलं, अशा लोकांना ज्यांच्याकडे पैसा नाही, पाणी नाही, मग ह्या लोकांनी निवडणुका लढवायची की नाही? शिकलेले मुलं मुली हे राजकारणात यायचं की नाही? का फक्त ज्याच्याकडे पैसा आहे तो भले अंगठा बहादूर असू दे, पण त्याच्याकडे खूप भला मोठा पैसा आहे, त्याच्याकडे अमाप नोटा आहेत, मग त्यांनी असं पैसा फेकायचं, मतं घ्यायचं? मग माझी बांधवांना विनंती आहे, बाबांनो, आपल्या मताला आणि राष्ट्रपतीच्या मताला एकच किंमत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजाला सुद्धा मताचा अधिकार एकच आहे. गरीब माणसं, आपल्याकडे पैसा पाणी नसल्यामुळे आपण तो शब्द वापरतो, पण आपण लढायचं नाही का? आपण राजकारणात यायचं नाही का? का फक्त अंगठा बहादर पैसेवालेच राजकारण करायचं? आपल्यासारख्या गोरगरिबाचे मुलं जे शिकलेत, ग्रॅज्युएशन झालेत, अशा चांगल्या युवकांनी, युवतींनी राजकारणात यायचं का नको? तर माझी विनंती आहे की आपण, माझ्यासारख्या अनेकांचे मुलं मुली आज आपलं भवितव्य हे राजकारणामध्ये करत आहेत, घडवत आहेत. तर अशा मुला मुलींना आपण, ते भले कुठल्या पक्षाचा आहे, काय आहे ते त्याचा विचार करायचा नाही. व्यक्ती स्वच्छ, चारित्र्यवान आणि चांगला असला पाहिजे, गरीब असला पाहिजे, तुमच्या हाकेला ओ म्हणणारा पाहिजे. तुम्ही रात्री बिरात्री कधीही तुम्ही हाक दिली तर तो धावत आला पाहिजे. अशा उमेदवाराला, अशा गरीब व्यक्तीला आपण खूप मताने विजय करावं, त्यांनाच मत द्यावं. नाहीतर पुन्हा त्यांना माहीत आहे पैसेवाल्यांना किंवा आमच्याकडं नोटा आहे, आम्ही अर्ध्या रात्री सगळ्या दन 1000 2,000 आपल्या मताचा भाव लावतात, आपल्या मताचा निलाव करतात. त्यांना माहीत आहे किंवा यांना आपण काम करू दे न करू दे, विकास करू दे न करू दे, आपण ह्याला 1000-2,000 रुपये दिले की आपल्याला ऑटोमॅटिक मत टाकतात. मग आपण आपल्या मताचा धंदा मांडायचा नाही. त्यांना माहीत आहे की आपण पैसे दिले की ते मत टाकतात, त्यांना काही विकासाचं घेणं देणं नाही. आपलं बहुमूल मत, तुम्ही जर एका मताला 1000-500 रुपये जर दिले तर 5 वर्षाचे भागिले करा, आपल्या मताची किंमत 5 पैसे ते 10 पैसे ते 5 वर्ष आणि 1000 ते 500 रुपये याचं डिवाईड केलं तर आपल्या मताची किंमत दिवसाला 5 तुकडे किंवा 10 तुकडे, हे असा हिशोब. मग आपण आपल्या मताची किंमत 5 तुकड्याची आहे का 10 तुकड्याची आहे, हे आपण ठरवायचं आहे. उद्या आपण मतदान केलं, तुम्हाला खूप आमिष दाखवली जातात, खूप तुम्हाला पैसे देतो म्हणले जातील, काय भले स्वप्न दाखवली जातील, परंतु आपण कुठल्याही भूलतापाला बळी न पडता आपण स्वाभिमानी व्यक्तीला, चारित्र्यवान व्यक्तीला, जे आपल्यामध्ये समाजामध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला आपण मतदान करा. हीच माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. जय भीम, जय भारत, जय संविधान.
ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.